तर बऱ्याच दिवसानंतर एक रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी. प्रक्षिताच्या मॅमला ना धपाटे खायचे होते माझ्या हातचे, सो त्यांच्यासाठी तिथे मी बनवत होते आणि टेस्टी पण खूप झाले होते. त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं. तसं तर धपाट्याचे भरपूर प्रकार आहेत, आपण जसं त्याच्यामध्ये काय टाकलं त्या प्रकारचे धपाटे होतात ते. तर इथे मी आज ना कांदा बारीक चिरून टाकला, 2-3 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे. देवडांगर असतं ना ते फळ उपासाला खातो आपण, ते बारीक इथे किसून घेतले मी, ते याच्यात ऍड केलं. लसूण, जिरे, ओवा हे बारीक कुटून टाकलं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, लाल तिखट, हळद, मीठ, 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून याचा सॉफ्ट असा उंडा चुरून घ्यायचा. तर कुठल्याही पदार्थात मीठ आणि चटणी प्रमाणात म्हणजे बरोबर पडली की टेस्ट एकदम छान येते. तसं धपाट्याचं पण आहे. तर इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलाय, कपड्याला चांगलं ओलं करून घ्यायचं, त्याच्यावरती थोडासा उंडा घेऊन छान थापून घ्यायचा, हाताला पाणी लावून पातळ असं. तव्यावरती टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडने भरपूर तेल लावून खमंग असं धपाटं भाजून घ्यायचं. तर तयार आहे धपाटं. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.